श्रीरामाची मूर्ती ही सिंहासनाधिष्ठित होईल। 3 ते 5 जून पर्यंत हा प्राणप्रतिष्ठा सोहळा चालेल। राम दरबारामध्ये 2 फूट उंचीचं सिंहासन, प्रभू श्रीराम आणि सीतामाई विराजमान होणार आहेत। राम दरबारामध्ये भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांच्यासह हनुमंताची ही मूर्ती असणार असं कळतंय। तर राम मंदिरामध्ये आता आणखी एक महत्त्वाचा टप्पा पाहायला मिळणार आहे आणि इथे राम दरबार स्थापन होणार आहे। या राम दरबारामध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती असेल आणि ती सिंहासनाधिष्ठित असेल। हा प्राणप्रतिष्ठा सोहळा जो 23 मेला सुरू होईल तो 3 ते 5 जून पर्यंत सुरू राहील। इथे 2 फूट उंचीचं सिंहासन असेल, तसंच प्रभू श्रीराम, सीतामाई विराजमान झालेले असतील आणि या राम दरबारामध्ये भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न तसंच हनुमानाची सुद्धा मूर्ती असणार असं कळतंय। राम मंदिराचं जीर्णोद्धार झाल्यापासून आणि त्याचबरोबर रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर इथे सातत्याने अजूनही मंदिराचे वेगवेगळे टप्पे बांधकामाचे पूर्ण केले जात आहेत आणि त्यातलाच एक महत्त्वाचा टप्पा असा आहे की आता राम दरबार इथे प्रस्थापित होणार आहे आणि या राम दरबारामध्ये सिंहासनाधिष्ठित अशी प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल आणि त्याचबरोबर सीतामाई, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण आणि हनुमंताची ही मूर्ती असेल। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सोमेश, प्रभू श्रीरामाचा दरबार आता इथे प्रस्थापित होणार आहे। नक्की हा एक महत्त्वाचा टप्पा आहे या संपूर्ण राम मंदिराच्या बांधकामातला आणि त्याचबरोबर जडणघडणीतला। हो, नक्कीच 23 तारखेला पहिल्या मजल्यावरती रामाला सिंहासनावरती विराजमान असलेली मूर्ती तिथे बसवली जाणार आहे। त्यामुळे जयपूरच्या सफेद संगमरवरची ही मूर्ती 21 मेला जयपूरवरून निघेल आणि 22 तारखेला अयोध्येमध्ये पोहोचेल। त्यासोबतच या मूर्तीचं वैशिष्ट्य असे की या मूर्तीवरती श्रीराम आणि सीता हे दोघे जण सिंहासनावर विराजमान असतील, तर लक्ष्मण आणि हनुमान हे दोघे जण बसलेल्या मुद्रेमध्ये असतील आणि भरत आणि शत्रुघ्न हे दोघे जण पाठीमागे उभे असतील। अशा स्वरूपाची ही मूर्ती राम दरबार म्हणून ज्या मूर्तीला